मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। इस समय महाराष्ट्र में आरक्षण का मुद्दा गरमाया हुआ। इसी तरह रायगढ़ जिले के आदिवासी कातकरी समुदाय के लोग भी आरक्षण के मुद्दे पर जागरूकता फैला रहे और लड़ाई लड़ रहे। आज अलीबाग स्थित रायगढ़ जिला कलेक्टर पर रायगढ़ जिला परिषद के पूर्व समाज कल्याण सभापति और शिवसेना नेता दिलीप भोयर उर्फ छोटम शेठ के नेतृत्व में आरक्षण की रक्षा के लिए एक विशाल मार्च निकाला। इस समय बंजारा, बंजारी, धनगर या अन्य समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग में शामिल नहीं किया जाना चाहिए और वर्तमान में अनुसूचित जनजाति वर्ग में शामिल जाति या जनजाति के अलावा किसी अन्य जाति या जनजाति को आरक्षण नहीं दिया जाना चाहिए, अन्यथा दिलीप भोयर ने राज्यव्यापी मार्च निकालने की चेतावनी दी है। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। आज 33 अनुसूचित जमातीचे जे नागपूर संघटनेमध्ये विलीन झालेले आपल्या रायगड जिल्ह्याचे सगळे सदस्य या ठिकाणी आज आलेले आहेत। आज 33 जमातीचे नेतृत्व करणारी अप्रो ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमन ही संघटना आहे। त्या संघटनेचे सदस्य या ठिकाणी आपले छोटम शेठ यांच्या भेटीला आलेले आहेत। आजचा मोर्चा जो झालेला आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आरक्षणावर घाला घातलेला आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन केलेलं आहे, इथल्या स्थानिक प्रशासनाला निवेदन केलेलं आहे। आपण सर्वजण इथे सगळेजण उपस्थित झालात। मी सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतोय की जर आपल्या प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आपण येणाऱ्या काळामध्ये जसे आज आलात जो विश्वास समितीने माझ्यावरती काही एक तर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज जो संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। विराट असा मोर्चा आपल्या नेतृत्वाखाली काढला। काय नेमक्या मागण्या आहेत? आज आमचा कोळी आदिवासी ठाकूर समाज कातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल, आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक 60% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये घुसखोरी करू पाहतोय। यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे। भविष्याच्या काळात आपली आंदोलनाची रणनीती काय असणार आहे? आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी बांधण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।